नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार पदासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। तर चला लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे पहा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुमची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस होईल। तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन पहा आणि योग्य उत्तर नक्की कमेंट करा। तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे विधान परिषद आहे। म्हणजेच राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विधान परिषद या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत। तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन आहे नागपूर, ऑप्शन बी आहे बोरिवली, ऑप्शन सी आहे भंडारा, ऑप्शन डी आहे चंद्रपूर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच नागपूर। महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या ठिकाणी आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत। तर पहा प्रश्न काय आहे, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच लेप्टोस्पायरोसिस या नावाचा आजार होण्याचा किंवा रोग होण्याचा संभव असतो। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच आर्वी। महाराष्ट्रातील आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कोठे केली? तर या प्रश्नाचे ऑप्शन पहा आणि योग्य उत्तर कमेंट करा। तर क्वेश्चन असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कोठे केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली होती। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन क्रमांक 6, भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन पहा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजेच भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। पुढील प्रश्न पाहू। क्वेश्चन क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म। म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू। क्वेश्चन नंबर 8, बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन क्रमांक 9, गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय होते? तर या ठिकाणी व्यवस्थित ऑप्शन पहा आणि कमेंट करा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे चौरी चौरा घटना आहे, म्हणजेच गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण म्हणजे चौरी चौरा घटना ही आहे। तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन नंबर 10, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका या ठिकाणी झालेली आहे। चला पुढील प्रश्न पाहू। क्वेश्चन क्रमांक 11, खालीलपैकी कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच अमरावती।
म्हणजेच कोरकू ही आदिवासी जमात अमरावती या जिल्ह्यात आढळते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन क्रमांक 12. कोणत्या उद्योगात कच्चा माल म्हणून चुनखडीची राख वापरली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच सिमेंट. म्हणजेच सिमेंट उद्योगात कच्चा माल म्हणून चुनखडीची राख वापरली जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद ही अस्तित्वात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढील प्रश्न पाहू. क्वेश्चन क्रमांक 14. रक्तातील साखरेचे नियंत्रण डॅश डॅश या अवयवाद्वारे केले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच स्वादुपिंड. रक्तातील साखरेचे नियंत्रण हे स्वादुपिंड या अवयवाद्वारे केले जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन क्रमांक 15. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच वारणा. चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. तर चला पुढील प्रश्न पाहू. क्वेश्चन क्रमांक 16. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमध्ये कोणता आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच सुंदरबन. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील हा सुंदरबन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच द्वितीय. म्हणजेच द्वितीय भूकंप लहरी या द्रव्य पदार्थातून जात नाहीत, हे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. धन्यवाद.